तो वंदे मातरम सगळ्यांना. आज आपणाला वंदे संतान मातरम. लक्ष्मी आणि ऐश्वर्य काय संतान लक्ष्मीचं प्रेम. प्रेम ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी संतान लक्ष्मी. ठीक आहे. तर संतान लक्ष्मी ही माता लक्ष्मीचं असं करुणामय रूप आहे की ज्याच्यामध्ये संतती, वंशवृद्धी, कुटुंब, प्रेम, कुटुंबाचं संरक्षण, आपल्या घरातील लोकांचं संरक्षण आहे ना. म्हणजे जिथं आपण मातृत्वात येतो आणि आई म्हणून जिथं संरक्षण करायचं असतं तसं वडील म्हणून पण संरक्षण करतातच असं आहे. भविष्याची सुरक्षितता, मुलांचं भविष्य, या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. संतान लक्ष्मीला स्कंद माता पण म्हटलेलं आहे. या नवरात्र पुराण ह्याच्याप्रमाणे बघितलं तर संतान लक्ष्मी आपल्या भक्तांचं आपल्या मुलाप्रमाणे संरक्षण करते. आपली संतान असल्यानंतर मनुष्य कसं संरक्षण करतो तसं संतान लक्ष्मी ही सगळ्यांचं संरक्षण करते. नात्यामध्ये प्रेम असावं, सातत्य असावं, वात्सल्य असावं, सामाजिक प्रतिभा, या सगळ्या गोष्टी संतान लक्ष्मी पाहतात. म्हणजे संतान लक्ष्मी देणारं धन हे फक्त अपत्य नाहीये, तर कुटुंब, कुटुंबातील सगळे मुलं, वंश, वारसा, मित्र, शुभचिंतक, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, समाजात आपली असलेली प्रतिमा, भविष्याची सुरक्षितता, हे सगळं याच्यात येतं. आता ऍक्च्युली आपली संपत्ती खरं म्हणजे बाळ हे पण एक संपत्ती आहे ना. आणि सगळं आपण जे काय करतो, ओके, आपल्यालाही माहितीये का हे सगळे इथं सोडून जायचंय, पण ते कुणाला सोडून जायचंय? त्या मुलासाठी जास्तीत जास्त कसं ठेवता येईल आपल्याला, त्याचं लाईफ कसं सिक्युअर करता येईल याच्याकडे आपला ओढ जास्त असतो. म्हणून मुलांना संस्कार ठेवणं गरजेचं आहे. कारण मला वाटतं संत कबीरांच्याच कुठल्या तरी दोहामध्ये म्हटलेलं आहे की पूत हो अच्छा तो धन कमाने की क्या जरूरत है, और पूत हो कुपूत, पूत हो सुपूत तो धन की क्या जरूरत, तो स्वतः कमवेल सगळं. आणि पूत हो कुपूत तो उसकी क्या धन की क्या जरूरत आहे, कारण तो सगळं घालवून टाकणार है ना. म्हणजे संतान लक्ष्मी जरी मुलांना हे करत असली तरीही मुलांच्या वरती संस्कार करणं हा पण भाग अतिशय महत्वाचा आहे. आणि मुलांवरती चांगले संस्कार झाले तरच आपण ठेवलेल्या सगळ्या गोष्टीला तो पुढे वाढवू शकतो, आहे ना. आपण बघतो ना अनेक मोठे काय म्हणतात त्याला, बिलेनियर्स, हा, दोन मुलं, एक मुलगा खूप उच्च स्तरावर जातो आणि दुसरा मुलगा लॉस करून बसतो. अशा घटना घडतात ना, बरोबर. महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात संतान लक्ष्मी ही भावना, आकर्षण, प्रेम, नातेसंबंध, कुटुंब वृद्धी, जिव्हाळा, अशा सगळ्या गोष्टीवरती फोकस करते. तिचं स्थान आपण आग्नेय दिशेला दिलेलं आहे. तुम्ही यंत्र बघितलं तर, बरोबर, आग्नेय दिशेला आहे. ओके. आता हे आपलं सायंटिफिक यंत्र आहे बरं का. आपलं यंत्र हे सायंटिफिक आहे. सायंटिफिक कसं, कारण जे काय वैज्ञानिक भाषेमध्ये सांगितलेलं आहे वास्तूमध्ये त्याप्रमाणे आपण त्या यंत्राची रचना केलेली आहे. बाकी जागी संतान लक्ष्मी ही लगेच 7व्या स्थानावर नाहीये, 7व्या स्थानावर, 6व्या स्थानावर, अलग लक्षात. सो आधी तर धान्य लक्ष्मी नाहीच आहे. स्वास्थ्य हे आपण आधी प्रायोरिटी दिलेली आहे. म्हणून मी म्हणतो की थोडस आपण यशाच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे त्याप्रमाणे सगळं घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि मला असंच बघायचंय की वास्तूमध्ये या अष्टलक्ष्मी देवतांचा कसा उपयोग करतो, हे थोडस संशोधन, प्रॅक्टिकल संशोधन करायचंय. थेरॉटिकल संशोधन तर होईलच माझं. ठीक आहे. प्रेमाचे दोन प्रकार असतात बरं का. एक सशर्त प्रेम, कंडिशनल प्रेम, आणि एक अनकंडिशनल प्रेम. बाबा तू मला पैसे दिला तर मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते, बरोबर आहे. अनकंडिशनल प्रेम म्हणजे आई मुलाकडून अपेक्षा नाही करत की त्याने यावं, पाया पडावं आणि मग त्याने काहीतरी बोलावं, मग आईनं काहीतरी द्यावं, असं नसतं, है ना. ओवाळणी नाही दिली तरी प्रेम करणारी बहीण आहेच. आणि काही जागी ओवाळणी काय काय तू या वर्षात काही दिलं नाही म्हणून भांडणारी पण बहीण आहेच. म्हणजे कंडिशनल प्रेम आणि निरपेक्ष प्रेम, अनकंडिशनल प्रेम, हे सगळीकडे थोड्याफार प्रमाणात असतं. पण ही देवी संतान लक्ष्मी ही दोन्हीही प्रेमाचं
ऐश्वर्य सांगतो. पती पत्नीतील प्रेम, पालक मुलातील वात्सल्य, कुटुंबातील जिव्हाळा, या सगळ्या गोष्टी दोन्ही भागामध्ये येतात. मग संतान लक्ष्मी काय प्रदान करते? बेसिकली गर्भधारणा, प्रजनन, संतती सुख, बालकांचे आरोग्य, संरक्षण, चारित्र्य आणि संस्कार. लक्षात आलं का? बालकांचं आरोग्य, संरक्षण, चारित्र्य आणि संस्कार, या चारही गोष्टीवरती संतान लक्ष्मीकडून वर्षाव केला जातो किंवा आशीर्वाद दिला जातो. कुटुंबातील आनंद, स्थैर्य, वंश पुढे जाणं, सामाजिक प्रतिमा चांगली राहणं, यालाही याच्यात महत्व दिलेलं आहे. संतती ज्यांना पाहिजे अशा महिलांसाठी संतान लक्ष्मी खूप आशीर्वाद देते. गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भावस्थेत किंवा प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती झाल्यानंतर पण संरक्षणासाठी संतान लक्ष्मीला प्रार्थना केली. बालक आजारी असेल, अशांत असेल, मुलांचे शिक्षण चांगलं व्हायचं असेल, त्यांच्यावर चांगले संस्कार पाहिजे असतील, तरीही संतान लक्ष्मीला आपणाला प्रार्थना केली पाहिजे. हा ठीक आहे. संतान लक्ष्मीचा जर फोटो बघितला तर आईला 6 हात आहेत. 6 हात अजून कोणत्या देवीला होते? 6 हात धनलक्ष्मीला होते. धनलक्ष्मीला. हा ठीक आहे. लाल किंवा पिवळे वस्त्र आहेत. सुवर्ण अलंकाराने व पुष्पमालेने सुशोभित आहे. हातात 2 कलश आहेत. एका हातात तलवार आहे, एका हातात ढाल आहे, एक हात अभय मुद्रा आहे आणि वरद मुद्रेच्या ऐवजी बालक घेतलेला आहे. बालकाच्या हातात कमळाचं फूल आहे. माझ्या मागे दिसतंय ना लावलेलं चित्र, असं आहे. ठीक आहे. तर या आईची पहिली गोष्ट म्हणजे काय माहितीये का? सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत, ज्या तुम्हाला गोष्टी अधिक पाहिजे, त्या अल्प स्वरूपात आहेत. त्या सगळ्या अल्प असलेल्या गोष्टींना पण ज्यावेळेस तुम्ही धन्यवाद देता ना, त्यावेळेस त्या मोठ्या प्रमाणात मिळतात. मग माईचा आशीर्वाद पाहिजे असेल, तर आपलं जे काय आपले पुत्र, पुत्री, कन्या आहेत, संतती आहे, आपलं कुटुंब आहे, आपले मित्र आहेत, आपले शुभचिंतक आहेत, आपली समाजातली काहीतरी प्रतिमा आहे ना? या सगळ्या गोष्टीसाठी आईचे धन्यवाद केले पाहिजे. आलं लक्षात? नेहमी आईला यासाठी ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे की आई आमची संतती सुंदर होऊ दे, गुणी होऊ दे, संस्कारी होऊ दे. आमची प्रजनन क्षमता, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शुद्ध राहू दे आणि समर्थ राहू दे. बरोबर? आमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळू दे, त्यांना संरक्षण मिळू दे. कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम राहू दे, जिव्हाळा राहू दे. आम्ही एकटेच नाही तर आमची पुढची सगळी वंशावळ ही चांगली होईल. आणि एवढंच नाही तर या देशातील, या जगातील सगळ्या बालकांना आरोग्य, संरक्षण व सद्गुणांचा आशीर्वाद, अशी संतान लक्ष्मीला प्रार्थना केली पाहिजे. आलं लक्षात? पण या सगळ्या संबंधामध्ये निरपेक्ष प्रेम पण आहे आणि अपेक्षित प्रेम पण आहे. विथ अपेक्षा, विथ एक्सपेक्टेशन. क्लिअर इथपर्यंत? म्हणून आईची स्तुती करताना नेहमी म्हणावं, हे करुणा आई भक्तवत्सल, नमस्तु संतान लक्ष्मी करुणामय मातरी, वंशवृद्धी पदात्रे त्वाम वंदे भक्तवत्सले. हे श्लोक मी देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रजनन बलदात्रे गर्भ संरक्षण प्रदे सुख प्रसूती दायिन्ये नमस्ते मात्र मंगलाय. 8 श्लोक देत असतो ना सगळ्यांना. हो सर. हा. आता काय करायचं की नेहमी संतान लक्ष्मीला आपल्या कुटुंबासाठी निरपेक्ष प्रार्थना करायची. आलं का लक्षात?
आपल्या कुटुंबातील प्रेम हे व्यवस्थित राहण्यासाठी निरपेक्ष प्रार्थना करायची आईला. निरपेक्ष प्रेमासाठी ती प्रार्थना. कारण काय माहितीये का, घरामध्ये, कुटुंबामध्ये तरी निरपेक्ष प्रेमाची खूप आवश्यकता. कारण निरपेक्ष प्रेम असेल ना, तरच मग सगळ्या गोष्टी अशा सुटसुटीत होतात. कुटुंब ऐक्य मिळण्यासाठी निस्वार्थ भाव सगळ्या कुटुंबामध्ये जागृत करण्यासाठी संतान लक्ष्मीची आराधना खूप आवश्यक आहे. तुम्हाला मागे एखादी कथा ऐकली असेल बघा. मी पॅरेंटिंगचे क्लासेस घेत होतो सुरुवातीला. तर त्यावेळेस मी आवर्जून सांगायचो. तत्कालीन आमच्याकडे एक अ, बिबेवाडीतलीच घटना आहे असं म्हटलं जातं. पेपरमध्ये डिक्लेअर झाली होती. एक मुलगा, एक दाम्पत्य राहत होतं, नवरा-बायको वयस्कर होते आणि त्यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा. तो मुलगा अमेरिकेला गेला. ठीक आहे. शिकला, सवरला, एम-एस झाला, काय-काय जे काही झालं ते अमेरिकेत गेला. लग्न करून दिलं मुलाचं. सगळे असे अप्रिसिएशन झाले. आणि मग एक दिवस मुलगा आला. मुलगा आला आणि मुलगा म्हणाला, की "आई-बाबा चला म्हणे आपण अमेरिकेला स्थायिक होऊ कायमचं." ऐकली का कथा कोणी? नाही सर. नाही. ठीक आहे. मग ते अमेरिकेला स्थायिक होऊ म्हणून मुलगा काय केला, आई-वडिलांना घेऊन जाण्यासाठी इथे आला. मग अगदी. अमेरिकेला जायचं अ? खूप साधं. हा सर. अमेरिकेला जाण्यासाठी सगळ्या घरच्यांना मग यांनी सगळी पॅकिंग केली. तो इथला बंगला जो होता तो विकून टाकला. ते पैसे घेतले. मुलांनी सांगितलं, की सेफ राहील माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करा इथे, म्हणजे मला व्यवहार करायला बरं पडेल. ओके. आता परत येणं नाही. पुण्यामध्ये परत येणं नाही. हा विचार करून त्यांनी सगळ्या आपल्या नातेवाईक, ओळखीचे, कारण काय झालं ना आता भेट नाही होणार. म्हणून त्याने सगळ्यांना बोलावून घेतलं, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, चौकशी केली आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी निघाले. मुंबईला गेले. मुंबईला आत जाऊन बसले. सगळे चौघही जण, आई-वडील, मुलगा, काय ते तिघं-चौघं जे असतील. आणि त्यानंतर मग फ्लाइट होती काहीतरी पहाटे म्हणजे 12 नंतर 1-2 वाजता यूएसएला जाणारी. हे थांबले म्हटले फ्लाइटचा वेळ झालाय. मुलगा म्हटला, की "मी आलो 2 मिनिटात. चौकशी करून येतो" म्हटला आणि वॉशरूमला जाऊन येतो म्हणून गेला मुलगा. मग हे थांबले तिथं बराच वेळ. 1 तास झाला, 1.5 तास झाला, मुलगा कसं काय नाही आला म्हणून यांनी काउंटरला चौकशी केली, की ह्या फ्लाइटनं आम्हाला अमेरिकेला जायचंय. ही फ्लाइट काय झालं याचं? मुलगाही दिसत नाहीये. ते म्हणाली, "फ्लाइट तर गेली केव्हाची." मग त्यांनी विचारले, की "काय हे काय? मग आमचं तिकीट नाहीये का? मग आम्हाला काय पर्याय?" त्याने नाव विचारलं. नावामध्ये नावच नाहीये. म्हणजे तुमचं तिकीटच नाहीये. बरं म्हणे, "मुलाचं होतं का?" "हां, मुलाचं होतं." "तो गेलाय त्याच्यात?" "हो, गेला." लक्षात आलं मुलानं काय केलं ते. घर-दार सगळं विकायला लावलं, पैसे घेतले आणि पूर्णपणे आई-वडिलांना फसवेगिरी केली. फसवेगिरी केली. एअरपोर्टवर सोडून कायमस्वरूपी अमेरिकेला निघून गेले पैसे. बापरे. म्हातारीला काही सुधरणार. तिथं डोकं सुन्न झालं. एकतर सगळं विकून बसलेले. काय करणार अशा वेळेस? बाईच्या कानातले तिनं त्या टॅक्सीवाल्याला दिले आणि पुण्यापर्यंत आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी ज्याला फ्लॅट विकला होता, त्याला पहाटे-पहाटे फोन केला पुण्यात आल्यावर. त्याला सांगितलं, "बाबा असं-असं झालेलं आहे आणि तू काय करू शकतोस आमच्यासाठी एवढंच सांग. आम्ही तुला काही म्हणत नाही, की तू असंच कर, तसंच कर. आम्ही काही बोलत नाही. तुला जे योग्य वाटतं ते कर." त्या ज्यांनी कोण तो बंगला विकत घेतला होता, तो म्हटला, "आजी-आजोबा एक काम करा. हे घर तुमचं होतं. आता मी जरी घेतलेलं असलं, तरी मालकी हक्क जरी माझा असला, तरी हे तुम्ही बांधलेलं आहे. आयुष्यभर तुम्ही इथं राहा, मला ₹1 देऊ नका." मग ते तिथं राहायला लागले. 2 दिवसांनी मुलाचा फोन आला. "बाबा." मोबाईल नव्हते तेव्हा. लँडलाईनवर आला. वडिलांनी आपलं रॉंग नंबर म्हणून ठेवून दिले.
आता मला सांगा, या पूर्ण घटनेमध्ये आपण मुलाला ब्लेम करतोय ना? हो. करेक्ट. तिथं माझं मत वेगळं आहे थोडस. हा कसं काय? मुलगा असा झाला, असा का झाला? संगत. कुठेतरी आपण संस्कार करताना सेल्फ सेंटर्ड बोलवतो. तुम्ही म्यूट करा, कुणाचा आवाज येतो? मला लक्षात येत नाही. ओके. हा. तर संस्कार करताना आपलं काय असतं की आपण सेल्फ सेंटर्ड बनवतो मुलांना, की फक्त मीच महत्वाचं, हे सगळं तुझ्यासाठी, आम्ही काही खाणार नाही, आधी तुला. म्हणजे मुलामध्ये तोच एकटा महत्वाचा आहे, ही जी भावना क्रिएट केलेली असते ना, ती सेल्फ सेंटर्ड भावना ही मुलांना या स्तराला नेऊन पोहोचते. त्याला आईवडिलांची कळच नाही वाटली. आणि म्हणून मुलांमध्ये निरपेक्ष प्रेम रुजवणं, तू महत्वाचा नाहीयेस तर कुटुंब महत्वाचं आहे, ही भावना रुजवणं गरजेचं आहे. येतंय लक्षात? माझ्या ओळखीचे असेही काही लोक आहेत की ज्यांना USA मध्ये संधी मिळून पण ते गेले नाहीत. का तर म्हणे आई वडिलांजवळ राहायचं. IT मध्ये, आता मीही ITतच होतो ना आधी. तर आई वडिलांसोबत राहायचंय. IT काय मी कधीही करेल, अमेरिकेत काय कधीही जाईल, आयुष काय कधीही करेल, पण आई वडिलांचा सहवास मला नंतर नाही मिळणार. हा विचार करून मुलगा अमेरिकेला न जाता, फॉरेनला कुठं जॉब न धरता भारतात राहिला. पैसे काय म्हणे लागतात तेवढे अमेरिकेत जाऊन तरी 800 किती कमवणार आहे, ते इथं कमवतो. तिथला खर्च, तिथलं उत्पन्न, तिथला खर्च बघून फक्त तिथं उरलेले ₹100 इकडं आले की 8,000 होतात म्हणून मोठं वाटतं. बरोबर आहे? बाकी काही नाही. पण तिथं बचत किती होते? असं त्याचं म्हणणं पडलं बरं का. मी काय त्यावेळेस कॅल्क्युलेशन नाही केलं. पण ओव्हरऑल असे संस्कार मुलांवरती करणं गरजेचं आहे. पाल्य संस्कार. तर हां, बोला मॅम. एक बोलू, बोला, बोला. माझा स्वतःचा सख्खा भाऊ हां, जो लंडन मध्ये राहतो, त्याला हां. तिथलंच नागरिकत्व पण आहे. तो फक्त ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून आई वडिलांना भेटायला येतो. हं. 21 दिवसांची सुट्टी असते. आई वडिलांजवळ हार्डली तो 4-5 दिवस असतो. बाकी इतर सगळे दिवस फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स वगैरे यांना भेटण्यात घालवतो आणि निघून जातो. काय ते म्हणजे आता बोलू नये असं. त्या आणि आई-वडिलांच्या एक भाऊ तर सख्खा पुण्यातच राहतो. हं. तो तर 2009 सालापासून आमच्याकडे येतच नाही. मग आता काय करायचं सांगा? मला काय म्हणायचं संस्कार माहिती आहे? देताना तर आम्हाला तीनही भावंडांना सारखेच दिले. बरोबर आहे. कुठेही असंही माझे वडील किंवा आई कमी पडली नाही. नाही, नाही मॅम. कुठले आई-वडील वाईट संस्कार देत नाहीयेत. कुटुंब महत्वाचा हा संस्कार थोडासा टाकणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे एक बो- आई-वडीलच चुकतात असं मी बिलकुल म्हणत नाहीये संस्कार एक देण्यामध्ये. बोलू सर, एक बोलू. संस्कार हे कुठून येतात माहितीये का? संस्कार हे फक्त आई-वडिलांकडून येत नाहीये. संस्कार हे आजूबाजूचे लोक, शाळा, मित्र, मंडळी दिवसभरामध्ये 24 अगदी. तासात तो जे काय ऐकतो, बघतो, ही सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडवर संस्कारित करतात. त्याच्यामध्ये आपल्या बाजूने आपण प्रयत्न हा करायला हवा, की याला बाबा कुटुंबवत्सल बनवायचं. जी भारतीय कुटुंब पद्धती जी आहे ना, ती सगळ्यात जास्त चांगली महत्वाची. आजकालच्या मुली सासू-सासऱ्याजवळ राहू नका म्हणून भांडतात नवऱ्याला. वेगळं राहायचं म्हणून. फ्रीडम पाहिजे, हे पाहिजे. उद्या त्यांची मुलं त्यांच्याशी तेच केल्यानंतर त्यांना काय? मुलं काय बघतात? त्यांची मुलगी काय बघते? आहे ना? एकत्र कुटुंब पद्धती हा एक भाग झाला आणि कुटुंब केंद्रीकरण. कुटुंबावरती प्रेम असावं, हा भाव निर्माण करणं हा एक भाग झाला. बोला, कोण बोलत होतं? बोला, बोला मॅम. हो, मला जे म्हणायचं ते तुम्ही सांगितलं. अच्छा, अच्छा. संगत बिघडवते. आपण ज्या संगतीमध्ये राहतो ना, ती संगतीचे संस्कार आपल्यावर होतात. आहे ते आता काय आता काय?
सुनीता मॅम काहीतरी म्हणत होते. नाही काही नाही सर, आता आम्ही एक्सेप्ट केलेलं आहे की ते काही करणार नाहीत. मला जितकं करता येईल माझ्या आई वडिलांसाठी तितकं मी करते. बस बस बस, काय करणार आता. आई वडील खूप आता चांगले पर्याय की नाही. नाही, आता मी असेही बघितलेत, कुठले आई वडील मुलांना दारू प्यायला शिकवतात मला सांगा बरं. शिकवतात का? कुणीच नाही. पण आज दारू पिल्यामुळे मृत्यू होण्याच्या आणि संसार उद्ध्वस्त होण्याच्या घटना किती घडतात. येतंय लक्षात. आई वडील कुठलेही वाईट संस्कार करत नाहीत, पण कधी कधी थोडस बॅलन्सिंग करत राहणं गरजेचं वाटतं. आता माझं मत असं आहे की आई वडील चा याच्यात फारसा रोल नाहीये, पण मुलं वेगळ्या मार्गाला का जातात, ड्रिंक किंवा अशा काही वेगळ्या मार्गाला, सवयीमुळे बाहेरच्या लोकांच्या. वडील तर बसत नसतात ना सवय लावायला ड्रिंक घेण्याची, आहे की नाही. बाहेरची संगत लागते ना, बरोबर आहे की नाही. मग इथे काय करतं, सुनीता मॅडमला वाईट वाटत आहे असं दिसतं आई वडिलांविषयी. तर ऑब्विसली ना. साहजिकच आहे हो, साहजिकच आहे. म्हणजे जिथं मी सांगतोय की एक मुलगा अमेरिकेलाच्या नोकरी टाळून इथं बसला, नाही म्हणे माझे आई वडील महत्वाचे आहेत, त्यांचा सहवास मला कधी मिळणार आयुष्य. ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्या संतान लक्ष्मीच्या बाबतीत धरल्या तर संतान लक्ष्मीला प्रार्थना करून या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये रुजवणं थोडंसं गरजेचं असतं, आणि आईचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळं मी काय एवढं म्हणजे जीव तोडून ऐहिक सुखामध्ये मी तर वाहत गेलो असतो ना, मला काय प्रॉब्लेम. एवढ्या 9-10 डिग्रीज आहेत, अनुभव चांगला आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, परमेश्वरानं बुद्धी चांगली दिलेली आहे, अनालिटिकल माइंड आहे. पण हे सगळं सोडून हे संस्कार का चालवतं. आणि नुसतं संस्कार करायला असतं तर कुणी त्याला फारसंही झालं नसतं, म्हणून त्याला श्रीमंती जोडणं गरजेचंच होतं. याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये आपण संस्काराला प्रोसेसिंग करतो. अलग लक्षात. अजूनही कुठली तरी गोष्ट आठवली होती मला, आठवली की सांगतो. म्हणजे अशीच आई वडिलांच्या बाबतीमध्ये मुलांनी केलेल्या चुकांविषयी होती. ही तर झालीच, मुलगा निघून गेला. ही गोष्ट मी पेपरमध्ये पण लिहिली आहे बरं का, मी आर्टिकल लिहिलं होतं. लोकमतमध्ये मी एक आर्टिकल दिलं होतं, त्याच्यामध्ये ही गोष्ट टाकलेली. फेसबुकला माझ्या पर्सनल अकाउंटला याचं कटआउट पण असेल. असो, आहे आता काय, आपल्याकडून जेवढं होतंय तेवढं मुलांवरती जास्तीत जास्त चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न आपण करावा, आहे ना. शेवटी काय, त्यांचे कर्म आपले कर्म म्हणायचे आणि सोडून द्यायचं. त्या आई वडिलांना किती वाईट वाटतं ही जाणीव मुलांना लहानपणापासून थोडासा करून द्यायचा प्रयत्न करावा, आहे ना. आता एक डिव्होर्सची केस माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेली आहे. त्या मुलाला आई त्याची म्हणजे जे काही त्यांचं डिव्होर्स चालू आहे, तर गेली 4-5 वर्ष झालं मुलगा आईजवळ राहतच नाही, वडिलांकडे राहतो. त्याला आईविषयी काही अटॅचमेंटच नाही, जन्म दिलेला आहे. आणि आई पण मुलाकडे फारसं बघत नाही. म्हणजे जिथं जीव तुटला पाहिजे आपल्या मुलाला भेटण्यासाठी आणि ऍडजस्ट करून राहायची तयारी पाहिजे, ती नाहीच आहे त्याची. आता काय करणार अशा काउन्सिलिंगला आलेल्या केसला, आहे की नाही. व्यक्ती अनेक, प्रकृती अनेक, असा भाग आहे. म्हणून आईला सांगायचं, मम कुटुंबे प्रेम वात्सल्यम नित्य वर्धताम, माता कृपा प्रदेही मम, संतान लक्ष्मी नमो नमः. बरोबर आहे का. पती पत्नी संबंधेषु सौहार्द वर्धताम सदा, ऐक्यशक्ती प्रदेही मे, संतान लक्ष्मी नमो नमः. आणि याच्यातला महत्वाचा संस्कार जो मुलावर झाला पाहिजे, म्हणजे तो जो बॉन्ड क्रिएट झाला पाहिजे, तो म्हणजे
पालक बाल संबंधे संरक्षणं नित्यं भवेत मातृभावं प्रदेहि मे संतान लक्ष्मी नमो नमः. कसं आहे, आता अशा घटना घडतात ना, तर आई वडिलांच्या तोंडातून निगेटिव्ह पण वाक्य निघत नाहीत की तुलाही असंच मिळेल मग तुला कळेल, असं कधी होत नाही. कारण मातृत्व आणि पितृत्व हा भावच असा आहे ना, करुणामयी मातस्त्वं असा भाग आहे. तिथे आई आणि वडील आपल्या संतानला त्यांनी कितीही चुका केले तरी त्यांच्याकडे कुठला भाव असतो? फक्त क्षमा, क्षमाभाव. आलं लक्षात? ठीक आहे. आता हो सर. घेऊ पुढे. संतान लक्ष्मीला कधी प्रार्थना करायची? लग्नानंतर संततीसाठी प्रयत्न सुरू असताना, गर्भधारणा होण्यासाठी, वैद्यकीय उपचार चालू असताना, बाळ होण्यासाठी, मानसिक आणि आध्यात्मिक आधार म्हणून बरं का. नसता वैद्यकीय उपचार थांबून फक्त असं नाही चालत, आपण त्याला सपोर्ट नाही करत. गर्भधारणेपूर्वी मानसिक स्थैर्यासाठी, म्हणजे असं म्हटलं जातं की या भागामध्ये की बाळ होण्याचं नियोजन केलं, ऍक्च्युली त्यावेळेस पासून बाळावर संस्कार चालू होतो असं म्हणतात. गर्भावस्थेत आईच्या बाळाच्या संरक्षणासाठी पण आईला प्रार्थना करायची. भीती तणाव असताना, मुलं आजारी पडल्यावर, झोप, लहान मूल, शाळेत जाताना, शाळेत प्रवेश घेताना, अभ्यासात लक्ष लावण्यासाठी, वागण्यात सुधारणा करण्यासाठी, पती पत्नीतला दुरावा मिटवण्यासाठी, पालक मुलांमधला संवाद कमी झाला असेल, घरात राग काला असेल तर त्यासाठी, बरोबर आहे ना. नात्यामध्ये प्रेम जास्त वाटत असेल तर, स्वीकार निस्वार्थ प्रेम हवा असेल घरामध्ये बाहेर, भावनिक सुरक्षितता पाहिजे असेल तर संतान लक्ष्मीला प्रार्थना करायची. थोडक्यात काय माहितीये का? भावशुद्धी. भावशुद्धी भावशुद्धी झाली की भावकी संपते असं म्हटलं तरी काय हरकत नाही. हा भावकी हा एक प्रकार कुठून आला काय माहिती. जुन्या काळापासून आहे म्हणा. कौरव पांडवांचे भांडण होते ते कसे होते? भावकीच होती ना. कुटुंबावर संकट आलं, अपघाताची भीती वाटली किंवा मुलाबद्दल जास्त काळजी वाटली तर संतान लक्ष्मीला आव्हान करायचं, हे संतान लक्ष्मीमध्ये आमच्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे, प्रेम, संरक्षण, संस्कार नांदू दे. बरोबर. संतती जरी शरीरातून जन्मता येत असली तरी नात्यांची सुरक्षितता ही संतान लक्ष्मी देते असं म्हणायचं आणि तिला प्रार्थना करायची. दैनंदिन जीवनात कशी प्रार्थना करावी? उठल्यावर करावं, कारण पूर्ण कुटुंबासाठी आपण मागतोय तिला. हा. त्याच्यानंतर मुलांना स्कूल पाठवणं, कॉलेज करणं, संरक्षण, जिथं मुलांचं संरक्षण येतं आणि जिथे काय म्हणतात त्याला, त्यांचा संस्कार भाग येतो, त्यांचा अभ्यास हा भाग येतो, मुलांची प्रगती आणि कुटुंबाची प्रगती जिथं जिथं गरजेचं आहे तिथं तिथं संतान लक्ष्मीला आमंत्रण करायचं. अलग लक्षात. पती पत्नी संवादाच्या वेळी, महत्वाची चर्चा करताना, नवरा बायकोत भांडणं लागले की आधी बोलवा. ठीक आहे. आग्नेय दिशेला आहे. आग्नेय दिशेला वास्तूप्रमाणे काय असतं? आग्नेय स्वयंपाक दिशेला घर. काय? हा, स्वयंपाक करत. स्वयंपाकघर. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये पण या संतान लक्ष्मीला आमंत्रित करायला पाहिजे. जसं सांगितलं तसं पती पत्नीच्या संबंधामध्ये बोलताना, निर्णय घेताना, मतभेद मिटवताना किंवा अपेक्षा व्यक्त करताना, मुलांशी बोलताना, मुलांना शिकवताना, मुलांना रागवायच्या आधी पण, किचन मध्ये अन्न बनवताना पण, कारण आग्नेय देशाला आहे म्हणून
कुटुंबासाठी काम करताना म्हणजे घरकाम असो, सेवा असो, काळजी घेणं असो, मुलांचं होमवर्क असो, परीक्षेची तयारी असो, आई वडील सासू सासरे यांच्याशी व्यवहार करताना, बरोबर ना? रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी आग्नेय दिशेच्या सगळ्या कामामध्ये पाळलं तरी चालेल. एका ओळीत म्हणजे जिथं राग येऊ शकतो तिथं प्रेम वापरायचं, जिथं प्रेम वापरायचंय तिथं संतान लक्ष्मीला आठवायचं. आलं लक्षात? मग तुम्ही सांगा की दिवसभराच्या याच्यामध्ये कुठे कुठे तुम्हाला संतान लक्ष्मीची आवश्यकता पडणार आहे? हे कुटुंबाचं बघतोय आपण. बाहेर पण आपल्याला निरपेक्ष प्रेमाची गरज असते ना. हो. बाहेर पण निरपेक्ष प्रेमाची आवश्यकता असते. मग बाहेर पण जेव्हा कधी आपण कुणाला तरी भेटायला चाललो, इनफॅक्ट मी तर काय म्हणतो माहितीये का, माझं असं मत आहे की डॉक्टरकडे चाललाय, तिथेही तुम्ही आधी संतान लक्ष्मीला आमंत्रण द्या. आपण धान्य लक्ष्मीला तर देणारच आहोत, है ना, स्वास्थ्यासंबंधी चाललोय म्हणून. पण तिथला संवाद प्रेमानं व्हावा. आलं का लक्षात? पोलिसांनी पकडलं गाडी चालवताना. बाकी आपल्याकडून बाकी तसे तर काही गुन्हे होत नसतात ना. आपल्याकडून होणारा एकच गुन्हा आहे, ट्रॅफिक. लगेच संतान लक्ष्मीला आणि कोणाला बोलवाल? दुसरं कोणाला बोलवाल? दुसरं कोणाला प्रार्थना करणार? संतान लक्ष्मी आणि विजयलक्ष्मीला. विजयालक्ष्मी. करेक्ट करेक्ट. यश मिळण्यासाठी आणि संतान लक्ष्मीला त्याच्याशी प्रेमानं संवाद होण्यासाठी. तुमचा प्रेमाचा संवाद त्याला हे करतो बरं का. मी गेल्या 10-12 वर्षात कधी असं ट्रॅफिकवाल्यांनी कुठल्या तरी कारणासाठी पकडलं तरी कधी पैसे द्यायची गरज नाही पडली. प्रेम. ऋषभनाथ कोंडेकर हसून बोलतात, स्माइल करून. त्याच्यामुळं आणि दुसरा पोलीस खात्यातच का बरेच वर्ष काम केलेलं ना, त्याच्यामुळे थोडेसे रिलेशनही असतात. ओके, ठीक आहे. जिथे जिथे कुठे प्रेमानं काम करायची गरज असते ना, तिथे सगळीकडे संतान लक्ष्मीला आमंत्रण द्यायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, जेणेकरून तुमची सगळी प्रेमाची कामं, जिथे जिथे प्रेमानं काम होणं गरजेचं आहे, ते सगळे व्यवस्थित होऊ शकतात. क्लिअर इथपर्यंत? काही शंका? सगळे झाले का नॉर्मल पुत्र प्रेमातून? हो सर. संतान प्रेमातून? काय करा. असं आहे. आई वडिलांना आपल्या मुलांचं सुख पाहिजे असतं. आई वडिलांना पैसा अडका काही नको असतो. आपण जन्म दिलेल्या बालकाला खूप चांगल्या प्रकारे मोठं होताना बघण्यात त्यांना आनंद असतो. आणि तो आनंद कशातच नसतो माहितीये का? आणि तो जर आनंद कुणी मुलं आपल्या आई वडिलांना देऊ शकत नसतील, तर मग काय आता? या मुलांचं तर बॅड लक आहेच. मी म्हणेल की ते आई वडिलांचंच दुर्दैव. नाही का? अशा लोकांना ना एकदा समोर आणून बसवा माझ्या. अख्खं ब्रेन वॉश करून ढसा ढसा रडवून पाठवून देईल मी. चला पुढे. संतान लक्ष्मीच्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आयुधांचा आपण बघूया. आईच्या हातात काय काय बघा, सांगा मला. एका हातात बालक आहे, बरोबर आहे, कुमार स्कंद गोदमध्ये घेतलेला. ओके. हा
प्रतीक आहे संतती, भविष्य आणि वंशवृद्धीचं. म्हणजे फक्त अपत्य नाही तर पिढीचं सातत्य, मुलाचं संरक्षण, वाढ, संस्कार, आईचं वात्सल्य, आईची जबाबदारी है ना, या सगळ्या गोष्टी हे दाखवतो. बालकाच्या आणि देवीच्या हातात कमळ आहे, बरोबर आहे. कमळ कशाचं प्रतीक आहे? शुद्धता, दिव्य, शुभ, संस्कार, है ना. कधी कमळाचं असं साधं चित्र काढून बघा बरं, किती छान वाटतं त्या कमळाच्या चित्रावर. कठीण परिस्थिती, निर्मळता, संततीला सात्विक संस्कार वगैरे. सात्विकवरून आठवलं, स्वस्तिकाचंही घ्यायचंय का हो क्लास कधी? घेऊया ना. या सर. वेगवेगळे स्वस्तिक काढायच्या पद्धती आणि त्याचे उपयोग कसे होतात ते घेऊया. ठीक हो आहे. सर, घ्या ना सर. संशोधन झाल्यानंतर, सॉरी, अभ्यास झाल्यानंतर घेऊ नक्की. ओके. हो सर. कुंभ आहे आईच्या हातामध्ये, कलश आहे, आम्रपत्र आणि नारळासह. म्हणजे काय प्रतीक कशाचं आहे ते? पोषण, जीवनशक्ती, है ना, मातृत्वाची पूर्णता. अभय मुद्रा अर्थात निर्भयता, संरक्षण देते. आईच्या एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये ढाल आहे, म्हणजे आई संरक्षण देते. आई अपायकारक ऊर्जापासून आपल्या बालकाचं रक्षण करते. मध्यंतरी आईचं रक्षणात्मक सामर्थ्य दाखवते. मध्यंतरी अजून एक टीव्हीवर बातमी आली होती की एक बिबट्या आला आणि तो मुलाला घेऊन जायला लागला, तर त्या आईनी काय काय करून त्या मुलाला वाचवलं आणि त्याला बिबट्याला पळवून लावलं. बरोबर. किती चांगलं, म्हणजे ऐकलं तरी असं मन भरून येतं. अशा या कथा आहेत काही काही घडलेल्या. दुसऱ्या हातात ढाल आहे. ढाल कशासाठी आहे? ढाल एक कवच आहे, सीमा आहे, संततीभोवती प्रोटेक्शन आहे, एनर्जी प्रोटेक्शन. म्हणजे वाईट प्रभाव, आजार, दुष्प्रवृत्तीपासून वाचणं. आलं लक्षात? म्हणजे संतान लक्ष्मीच्या हातातील आयुध सांगतात प्रेम, पोषण, संरक्षण, संस्कार. हेच खरे संतान नदन. आलं लक्षात? इथपर्यंत काही शंका आहे का? नसता आपण पुढे याच्याकडे वळूया. आहेत ना सगळे? आवाज येत नाही कोणाचा? सर आहोत. हो सर आहोत. आहेत सगळे सर. ठीक आहे, गुड, आहे सर. थँक्यू. वेलकम संतान सर. लक्ष्मी, प्रेम. अनामिका डाव्या हाताची, डाव्या हाताची अनामिका. हा डावा हात आहे माझा, बाया हात, यातली अनामिका म्हणजे संतान लक्ष्मी. उजव्या हातावर कोणती होती हो? नाही आठवत. विजयालक्ष्मी होती, बरोबर. उजव्या हातावर विजयालक्ष्मी, विजयालक्ष्मी. हा, डाव्या हातावरती संतान लक्ष्मी. ओके, एकच मिनिट द्या मला जरा.